उत्पादन काढणारा भाग म्हणून दिंडोरीची एक वेगळी ओळख आहे। हेच दिंडोरी शहर 2009 पासून लोकसभेच्या माध्यमातून राजकारणाच्या आखाड्यात उतरलं। तेव्हापासून इथं भाजपचाच विजय होत आला आहे। आतापर्यंत भाजपचा हा सर्वात सेफ मतदारसंघ मानला जात होता, मात्र 2024 नंतर या वाक्याला स्फोट ठरवलं। संपूर्ण मतदारसंघात एक हाती ताकद असताना भाजपच्या भारती पवार ज्या केंद्रात आरोग्य मंत्री होत्या त्यांनाच पराभव स्वीकारावा लागला। त्यामुळे दिंडोरीचा हा पराभव भाजपसाठी मोठा धक्का ठरला। इथं विभाजनामुळे शरद पवार यांची ताकद कमी झाली, तरी शरद पवारांनी ऐनवेळी माकपच्या उमेदवाराला माघार घेण्यास भाग पाडलं। त्यामुळे मतविभाजन टळलं आणि महाविकास आघाडीचे भास्कर भगरे हे सहज निवडून आले। म्हणूनच अजित पवार यांनी शरद पवारांची इथली ताकद कमी केली असली तरी शरद पवारांचा मतदार मात्र हल्ला नाही। त्यामुळे आगामी विधानसभा ही महायुतीसह अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे। कारण केंद्रात जरी आतापर्यंत भाजपची ताकद होती तरी स्थानिक ताकदीत इथं राष्ट्रवादी हे मोठं आव्हान भाजपसाठी होतं। ही ताकद दुभंगल्याचा उलट परिणाम भाजपवर झाला असं म्हणायला सध्या तरी हरकत नाही, कारण दिंडोरीची परिस्थिती हे अधोरेखित करत आहे। लोकसभेनंतर आगामी विधानसभेत आता इथं काय घडणार याचा आढावा घेणं गरजेचं आहे। म्हणूनच या विधानसभा 2024च्या पार्श्वभूमीवर कसं आहे दिंडोरी विभागातील विधानसभांचं चित्र हेच आज आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, दिंडोरी मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामधील 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। किंबहुना दिंडोरी मतदारसंघात नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड आणि दिंडोरी हे 6 मतदारसंघ समाविष्ट आहेत। या आदिवासी बहुल भाग असल्यानं इथं आतापर्यंत जातीय समीकरण प्रभावी ठरत आलेली आहेत। 2009 पासून इथलं चित्र बघितलं तर लोकसभेला भाजप आणि विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस असंच समीकरण इथे दिसून आलेलं आहे। त्यामुळे राष्ट्रवादी फुटीचा इथं मोठा परिणाम दिसून आला। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विधानसभेत याचा परिणाम कसा होणार हेच आज आपण जाणून घेणार आहोत। त्यासाठी 2019 ची परिस्थिती लक्षात घेऊयात। तर दिंडोरी लोकसभेतील नांदगाव विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ विरुद्ध शिवसेनेचे सुहास कांदे असा सामना रंगला। या सामन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पंकज भुजबळ यांचा शिवसेनेचे सुहास कांदे यांनी तब्बल 13,889 मतांनी पराभव केला। किंबहुना सुहास कांदे यांना 85,275 एवढी मतं मिळाली, तर पंकज भुजबळ यांना 71,386 मतांपर्यंतच मजर मारता आली। खरं तर पंकज भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुत्र असल्यामुळे त्यांच्या नावाभोवती विशेष वलय होते, परंतु हे वलय त्यांचा पराभव रोखू शकलं नाही। 2009 पासून पंकज भुजबळ इथून निवडून येत होते, मात्र निवडणुकीनंतर जनतेशी राखून ठेवलेलं अंतर या अशा कारणांमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला। सध्या ते अजित पवार गटात आहेत, त्यामुळे अजित पवार पुन्हा एकदा भुजबळ पुत्राला उमेदवारी देणार का आणि महाविकास आघाडीमध्ये ही जागा कुणाला सुटणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण विद्यमान आमदार सुहास कांदे हे देखील शिंदे गटात असून महायुतीत सामील आहे। कांदे आणि भुजबळ संघर्ष मध्यंतरी विकोपाला गेल्याचं देखील बघायला मिळालं। अशा परिस्थितीत दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नांदगाव विधानसभेकडे आता सर्वांच्याच नजरा कायम आहेत। यानंतर कळवण विधानसभा मतदारसंघ हा माकपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। माकपचे जीवा पांडू गावित हे कळवण विधानसभा मतदारसंघातून सलग 7 वेळा निवडून आले आहेत। मात्र 2019च्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार नितीन पवार यांनी 6,596 मतांनी विजय मिळवत माकपचे आमदार जीवा पांडू गवित यांचा पराभव केला। या विजयानं त्यांनी वडील माजी मंत्री एटी पवार यांच्या पराभवाचाही वचपा काढला। या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पवार 86,877 मतं मिळवून विजय झाले, तर माकपचे जीवा पांडू गवित यांना 80,281 मतांवर पराभव स्वीकारावा लागला। जे नितीन पवार 2019 मध्ये जायंट किलर ठरले त्यांची सीट यावेळी धोक्यात आल्याचं बोललं जातंय, कारण फुटीनंतर इथं शरद पवार चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत। त्यांनी जीवा पांडू गावित यांना लोकसभेतून माघार घ्यायला लावली, त्यामुळे त्यांचा उमेदवार अगदी सहज निवडून आला। त्यानंतर आता जीवा पांडू यांनाच राष्ट्रवादीत घेऊन शरद पवार मोठी खेळी करत असल्याचं समजतंय। या भागात माकपची खूप ताकद आहे। ही ताकद शरद पवार आपल्या गोट्यात आणण्याचा प्रयत्नात आहेत। जर का शरद पवारांची ही खेळी यशस्वी झाली तर नितीन पवार यांच्यासाठी ही लढाई आव्हानात्मक ठरू शकते। त्यानंतर चांदवड विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीचे विद्यमान आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली। त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार शिरीष कोतवाल यांचा 27,744 मतांनी पराभव करत मोठ्या विजयाला गवसणी घातली। या लढतीत भाजपचे डॉक्टर राहुल आहेर 1,03,454 मतं मिळवून विजयी झाले, तर काँग्रेसचे शिरीष कोतवाल यांना 75,710 मतांवर माघार घ्यावी लागली। विशेष म्हणजे दिंडोरी लोकसभेत सगळ्या मतदारसंघात पिछाडीवर असताना महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांना चांदवडमधून मोठी लीड मिळाली। त्यामुळे नितीन पवार यांच्या कामाची पोचपावती भाजपला मिळाली। म्हणूनच येत्या विधानसभेत ते आपली हॅट्रिक साधण्यासाठी मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। यानंतर येवला विधानसभा मतदारसंघात 2019च्या विधानसभा निवडणुकीत भल्या भल्यांचे अंदाज चुकवत
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी विजयी चौकार मारला. विशेष म्हणजे सर्व प्रमुख नेते एकवटल्यानंतरही, जेलची वारी करून आल्यानंतरही भुजबळांच्या सोबत मतदार राहिल्यानं भुजबळांनी सुमारे 56,525 मतांनी आघाडी घेत शिवसेनेचे संभाजी पवार यांना चितपट केलंच. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ 1,26,237 मतं मिळवून विजयी झाले, तर शिवसेनेचे संभाजी पवार यांना 72,712 मतांवर हार पत्करावी लागली. अनेकांनी भुजबळांना ही निवडणूक कठीण असल्याचा अंदाज वर्तवला होता, पण मतदारांनी सर्वांचे अंदाज साफ खोटे ठरवले. किंबहुना कोणी 10,000च्या तर कोणी 40,000च्या फरकानं भुजबळ विजयी होतील असं म्हणत असताना मतदारांनी विक्रमी मताधिक्यानं भुजबळांच्या विजयाचा चौकार ठोकलाच. त्यामुळे भुजबळ यांची ताकद इथं पुन्हा अधोरेखित झाली. सध्या मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी लढा उभा केलाय. या लढ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ते वेगळ्या पातळीवर जाऊन पोहोचले आहेत. असं असताना ही निवडणूक त्यांच्यासाठी मोठी प्रतिष्ठेची ठरणार. लक्षवेधी ठरलेल्या निफाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दिलीप बनकर यांनी शिवसेनेचे अनिल कदम यांना 17,668 एवढ्या मतांच्या फरकानं पराभूत करून विजयाची हॅट्रिक करण्यापासून वंचित ठेवण्यात यश मिळवलं. राष्ट्रवादीच्या तिकिटावर 5व्यांदा निवडणूक लढवणारे दिलीप बनकर यांनी मागच्या चुका सुधारत व राजकीय अनुभवातून अंतर्गत व्यूहरचना आखत निफाड मतदारसंघातून दुसऱ्यांदा बाजी मारली आणि 96,354 मतं मिळवून ते विजयी झाले. तर शिवसेनेचे अनिल कदम यांना 78,686 एवढी दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर समाधान मानावं लागलं. भाजप शिवसेनेची युती असूनही यावेळी पूर्ण ताकदीनिशी अनिल कदम यांना साथ मिळाली नाही, म्हणून त्यांची हॅट्रिक हुकल्याची चर्चा होती. सद्यस्थिती बघितली तर अनिल कदम हे उद्धव ठाकरे गटात आहेत. निकालानं विचलित न होता त्यांनी आपल्या मतदारसंघावरील वावर कायम ठेवला आहे. त्यांची आताची तयारी बघता ते येथून उभाटा गटाकडून रिंगणात उतरणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. मागचा अनुभव आणि उभाटा गटाला मिळणारी सहानुभूती या जोरावर ते पुन्हा एकदा मतदारसंघ मिळवणार का, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. यानंतर दिंडोरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार नरहरी झिरवळ विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे भास्कर गावित यांचा 60,000 मतांनी पराभव केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वात सुरक्षित व हक्काचा मतदारसंघ म्हणून त्यावर आपला कब्जा कायम ठेवला. कीर्तनकार म्हणून एक वेगळी ओळख असणाऱ्या नरहरी झिरवळ यांनी 1,24,520 मतं मिळवून विजयाचा बुक्का कपाळी लावलाच. तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे भास्कर गावित यांना 63,707 एवढी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली. 2019च्या विजयासह झिरवळ यांनी सलग 2 वेळा दिंडोरी मतदारसंघातून निवडून येण्याचा बहुमान मिळवला आणि आता तिसऱ्यांदा ते मैदानात उतरून हॅट्रिक साधणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईलच. शिवसेना राष्ट्रवादी बंडाच्या वेळी ते चांगलेच चर्चेत आले होते. एकंदरीत काय तर दिंडोरी लोकसभेतील विधानसभांमध्ये राष्ट्रवादीचा मोठा दबदबा बघायला मिळतो. त्यामुळे राष्ट्रवादीत झालेल्या मोठ्या फुटीचा परिणाम इथं झाला, त्याचे पडसाद लोकसभेवर पडले. आता इथली सध्याची परिस्थिती बघितली तर एकूण 6 मतदारसंघांपैकी कळवण नितीन पवार, निफाड दिलीप बनकर, येवला मंत्री छगन भुजबळ आणि दिंडोरी नरहरी झिरवळ हे चारही आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे असून ते सध्या अजित पवार यांच्या गटात आहेत. तर उर्वरित 2 मतदारसंघात म्हणजे नांदगावमध्ये शिवसेनेचे सुहास कांदे जे शिंदे गटात आहेत आणि चांदवडमध्ये भाजपचे डॉक्टर राहुल आहे हे आमदार आहेत. तरी लोकसभेला याचा सगळा फायदा आघाडीला झाला. मात्र खरी परीक्षा आता असणार आहे, कारण या विधानसभेच्या निमित्तानं दिंडोरीमध्ये खरी राष्ट्रवादी कुणाची हे स्पष्ट होईल आणि यासाठी निकालाची वाट बघावी लागणार. आपण याचे अपडेट घेणारच आहोत. म्हणजेच काय तर विधानसभेच्या दृष्टीनं घडणारी प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत. पण त्याआधी दिंडोरीमधील विधानसभांबद्दल तुमची प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात